सालाप्रमाणे आपण श्री संत गोरेवंता पद्धती पिंपेश्वरवाडी तसेच शिवाजीनगर सहावाडी कुंभारसभा आणि शिवाजीनगरमधील सर्व वारकरी भक्त तसेच सर्व सभासद आपण हा कार्यक्रम अतिशय उत्साहाने आपण साजरा करत असतो. तर नेहमीप्रमाणे आपल्याकडे कोणतरी प्रमुख पाहुणे येतात. ठीक आहे, आपण काही घाईच्या याच्यामध्ये आपण त्याची उल्लेख करतो निमंत्रण नाही करत, पण आवर्जून करावा लागतो असा की आज आपल्या नवनिर्वाचित दापोली कुंभार समाजाचे अध्यक्ष श्री निलेजी एवढे आणि आपल्या कुंभार समाजाचे उपाध्यक्ष श्री गणपत आंबेडकर तसेच आमचे बंधू आणि सदस्य श्याम लागेकर तसेच या आमच्या सदस्य सुनीलजी मानके पण इथे आम्ही त्यांना समर्थ बसवतो. तसेच आमचे वडील नारायण लांजेकर पण आता इथे आहेत. मी 2 मिनिटं बोलतो, त्यांना पण भरपूर गावी आहे. तर गेल्या गेलं तर आम्ही आज 30 वर्ष कार्यरत आहोत या समाजाच्या दापोली तालुका समाजाच्यामध्ये. पण भरपूर प्रयत्न करून सुद्धा काही वेळेला यश येतं नाही आणि ते आम्हाला आलेलं नव्हतं. आणि म्हणून अशा चांगल्या व्यक्तिमत्वाचं किंवा चांगल्या माणसाचं आपण येतो की सत्कार करावा, छोटा मोठा आपल्या याच्याप्रमाणे आपण सत्कार करावा यासाठी आपण त्यांना खास निमंत्रण केलं होतं कमिटीला. असे निलेजी एवढेकरचे त्यांनी आपल्या समाजाची धुरा दापोली तालुका समाजाची धुरा ही आता त्याने आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. मी माझ्या माहितीप्रमाणे याच्या आधी बरेचसे अध्यक्ष आले कमिटीवर, त्यांनी समाजाचा प्रयत्न केले पण पाहिजे तेवढं यश इथे आलं नाही. आणि आम्ही बघितलं साधारण 20 ते 22 दिवस ह्याचा जे नवीन अध्यक्ष आहेत त्यांनी कधी कमिटी सेक्रेटरी पण जे काही सदस्य आपले आहेत त्यांनी 20 ते 22 दिवस या समाजामध्ये 28 गावामध्ये फिरून जो समाज आपल्या इथेच गोळा केला हे खरोखरच नावाचं जोग आहे. म्हणून मी सर्वांना विनंती करेन की आपल्याला किती माहिती आहे त्या माहिती नाही मला, पण ह्याचं मी 2 मिनिटं सगळ्यांनी त्यांचं टाळ्यातून सत्कार करावा. तसे तुम्ही आपल्या या छोट्याशा कार्यक्रमामध्ये निलेजी एवढेकरांना आपल्या कुंभार समाजाचे अध्यक्ष त्यांना शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करत थांबतो. आमचे वडील नारायण लांजेकर यांना त्यांना शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करावा असं मी विनंती करतो. तसेच आपल्या कुंभार समाजाचे दापोली तालुक्याचे अध्यक्ष आणि आपल्या गावचे सन्माननीय सदस्य श्री गणपती आंबेडकर यांना आम्ही सुनील लांजेकर विनंती करतो की त्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करायचा. तसेच आमचे बंधू आणि दापोली तालुका कमिटीचे सदस्य श्याम लागेकर पण उपस्थित आहेत. तर मी आमच्या मुंबई मंडळाच्या
अध्यक्षांना सांगतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. सगळ्यांनी तसेच आमचे बंधू आणि नेहमी आम्हाला मदत करणारे आमचे अनेक दापोली तालुक्याच्या सदस्य महेश लांजेकर उपस्थित, त्यांना पण मी सिव्हिल नामकरण होती कधी त्यांना बदला केला. बरं, मुंबईमध्ये उपाध्यक्ष त्यांनी पुढे यायचं किशन लांजेकर. महेश लांजेकरांचं हे आपल्या वाढीसाठी नेहमी सहकार्य असतं. त्यांना असतो तसेच आपल्या कार्यक्रमासाठी पुण्यातून आलेले भरत सुतार यांचा पण आम्ही पुष्पगुच्छ देऊन त्याचा सन्मान करणार आहोत. मी हर्षिकांना विनंती करतो की त्यांनी संधी हर्षिकांना त्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ सन्मान करावा. जास्त वेळ नाही आहे, त्यांच्या पण भरपूर अडचणी आहेत. बऱ्याच ठिकाणी अध्यक्षांना जायचं आहे, त्यामुळे मी त्यांना विनंती करेन की आमच्या कार्यक्रमासाठी 2 मिनिटं त्यांनी शुभेच्छा द्याव्या. श्रेष्ठ गौरवबा काका यांच्या 708व्या पुण्यतिथीनिमित्त मी गौरवबा काकांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि माझ्यासमोर बसलेले माझे समाज बांधव, माझ्या समाज भगिनी आणि इतर समाज यांना माझा नमस्कार. आज खूप आनंद होतोय. अध्यक्ष काळामध्ये आज मला खास पिंपळेश्वर वाडूमधून कार्यक्रमासाठी निमंत्रण आलं आणि आज पहिला कार्यक्रम मी आपल्या इथे आपल्या समेत आपण साजरा करतोय. त्यानंतर एक 6-7 गावांमधून जायचं आहे. तर मी या गावातर्फे माझा जो मान सन्मान, आमच्या कमिटीचा मान सन्मान केला त्याबद्दल प्रथम मी आपले आभार मानतो. आणि समाजाचं जे मला नेतृत्व समाजाने दिलं आहे त्या नेतृत्वाचं एक चांगल्या पद्धतीने आपल्या समाजासाठी योगदान जे माझ्याकडून होणार आहे आणि समाजासाठी आपल्या दापोली तालुक्यामध्ये माझं स्वप्न आहे, आमच्या कमिटीचं स्वप्न आहे की एक चांगली वास्तू शहराच्या ठिकाणी वास्तू उभारून त्या वास्तूमध्ये आपले दरवर्षी मी महिलांसाठी खास सांगू इच्छितो. या ज्या महिला आज गावागावामध्ये हळदी कुंकू साजरा करतात, पण भविष्यात वर्ष 1.5 वर्षाने आपली जेव्हा वास्तू उभी होईल भगिनीनो, की सांगतो की वर्षातून 2 कार्यक्रम मी महिलांसाठी खास आम्ही करतो. त्या तालुक्यातून आपल्या सर्व महिला भगिनी एकत्र करून मंगळागौर आणि हळदी कुंकू हे वर्षातून 2 कार्यक्रम माझ्या भगिनींसाठी आम्ही आयोजित करणार आहोत. आणि विद्यार्थ्यांसाठी गुणगौरव आणि सांस्कृतिक कार्यक्रम एक खास कार्यक्रम आम्ही आमचं जे भविष्य आहे आपल्या या कमिटीमध्ये आपल्या गाव ज्या शिवाजीनगरचे 3 सदस्य आहेत, 3 सदस्य इथे उपस्थित आहेत आणि आम्ही सर्व कमिटी ही सगळी जी स्वप्न आहेत आणि आपल्या भविष्यातलं जर वास्तू झाल्यानंतर आपल्या समाजाची एक सहकारमधली ही पतसंस्था आपण उभारणार आहोत. हे आमच्या कमिटीचं ध्येय आहे आणि ते आम्ही परिपूर्ण करू आणि आपण सर्व आमच्याबरोबर असणार हे आम्ही आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
सांगितल्याप्रमाणे स्वतः हात मोकळे केले तर सगळे हात मोकळे करतात. त्याचप्रमाणे आपल्या ह्या समाजाच्या सुरुवातीला म्हणजे या काळासाठी 5 लाख रुपयाची देणगी त्यांनी सगळं दिलेली आहे. त्यानंतर बरेचसे सदस्य असे आहेत की सुरुवातीला जी तुम्ही मिटिंग केली त्यामध्ये साधारण 7 ते 8 लाख रुपये जमा झाले आणि जी परवा आपल्या शिवाजीनगरमध्ये जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये मला वाटतं साधारण 4.5 लाख रुपये म्हणजे आपल्यासारखे सभासद जे आहेत याची पुढची पण सभा मुंबईमध्ये होणार आहे. त्यांचं प्रमुख धोरण आहे त्याच्यामध्ये आपल्या सर्वांचा सहभाग असावा. आपल्या या कुंभासनाच्या वास्तूसाठी किंवा पद्धतीसाठी इतर सगळ्या गोष्टीमध्ये आपला सर्वांचा सहभाग असावा अशी सगळ्या वापरी तालुका कमिटी सगळ्यांनी दिलेली आहे. त्याप्रमाणे आपण आपला विचार करून नक्की आपल्याला सहकार्य करावं. आपल्या कुंभासनाच्या वास्तूसाठी किंवा जागेसाठी सगळ्यांनी सहकार्य करावं असे मी विनंती करतो. त्यांना बऱ्याच ठिकाणी जायचं त्यांनी सांगितलं की आम्हाला त्यासाठी आपल्या वारीचे सल्लागार असं मी नाट्य करतो. नुकतीच दापोली तालुका कुंभार समाज यांची एक नवीन कार्यकारिणी अस्तित्वात आलेली आहे आणि त्याचं अध्यक्षस्थान आपल्या तालुक्याचे उद्योजक मिलिंद उल्लेकर यांनी भूषवलेलं आहे. आपली अपेक्षा आहे की आपण समाजासाठी काय केलं म्हणण्यापेक्षा मी समाजासाठी काय केलंय आणि उल्लेकर शेठ हे समाजाला नक्कीच पुढे नेतील आणि त्यासाठी लागणारं सहकार्य आम्ही सगळं हस्ते नक्की करू. आज जरी कुठेतरी थांबलेलो असो तरी भविष्यामध्ये आम्ही नक्कीच मार्गस्थ होऊ आणि आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि तुम्हाला बरोबर घेऊन ह्या समाजासाठी आम्हाला जेवढं सहकार्य करता येईल तेवढं आम्ही करू. त्याचप्रमाणे आम्ही पिंपळेश्वर वाडीपुरता हा 6 वाडीचा समाज मर्यादित न ठेवता शिवाजीनगरमध्ये 6 वाडीचा कुंभार समाज अस्तित्वात आहे आणि त्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष आमचे संदीप लांजेकर आहेत. आम्ही दरवेळेला प्रत्येक वेळेला कार्यक्रमामध्ये बोलतो की हे जर का 6 वाडीचा कुंभार समाज आपल्या इथे एकत्र आला आणि हा कार्यक्रम जर का आपण वेगळ्या पद्धतीनं साजरा केला तर आपल्याला इथे आपल्या कुंभार समाजाची एक वेगळी मेजॉरिटी दाखवता येईल. पण त्याच्यामध्ये काही यश येत नाही कारण मी आज या गावामध्ये इथे स्थायिक झालेला जवळजवळ 10 ते 12 वर्ष झालेली आहे. हे मी जवळून पाहतोय त्याच्या अगोदर सुद्धा बघतोय. तर मी उल्लेखकांना एक विनंती करेन की हा आपण जो संतश्रेष्ठ गौरव काका फक्त आपण कुंभार समाजासाठी बोलतो. मग जर का आपण सगळे कुंभार एकत्र आलो आणि हा एक 6 वाडीचा पिंपळेश्वर वाडीमधून होणारा कार्यक्रम जर का आम्ही सर्वांनी जर का एकत्र साजरा केला तर या गावामध्ये मोठं कार्य होऊ शकेल आणि त्यासाठी उल्लेखकांना मी विनंती करतो की तुम्ही यासाठी पुढाकार घेऊन त्या वाड्यांना सहकार्य करा असं विनंती करतो. त्याचप्रमाणे आपला कमीत कमी वेळ असताना या कार्यक्रमाला आमच्या वाडीमध्ये उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचे आभार. त्याचबरोबर उपाध्यक्ष गणपत आमसुटकर हेही आलेले त्यांचा इथे आभार. त्याचबरोबर इथे कोळपाद्यातले आपले समाज बांधव महेश पाडळ आलेले आहेत त्यांचंही आमच्या वाडीतर्फे आम्ही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो. त्याचप्रमाणे मीडियाचे संपर्क प्रमुख आहेत महेश कांटेकर हेही इथे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि आपण सर्व वारकरी महिला मंडळ आणि सर्व समाज बहुजन समाज इथे उपस्थित राहिला त्या सर्वांचाही आभार. एवढं बोलून इथे आम्ही आमचा हा कार्यक्रम संपला.
अठरा